51वा श्री गणेशाय नम. नामधारक विनवी सिद्धाशी कथा सांगितली. आम्हासी म्लेंछ राजे श्रीगुरुशी होते नगराशी नेले. तेथून आले गाणगा भुवना. पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपा घना. गुरुचरित्र आम्हासी सिद्ध म्हणे. एक अवस्था कथा असे विशेषा ऐकता जाती सकळ दोषा. चिंतले काम्य पाविजे राजाची भेट घेऊन श्रीगुरु आले गाणगा भुवनी. योजना करीते आपुल्या मनी. गुप्त राहावे म्हणून या प्रकट झाले भुवसी. राजा आला भेटीसी. उपजली भक्ती मल्यांच्यासी. नाना जाती येतील म्हणून आता गुप्त व्हावे. लोकमते निघून जावे. पर्वत यात्रा म्हणून भावे. निघाले श्रीगुरु पर्येसी. गुप्त राहिले गाणगापुरी. प्रकट दाविले लोकाचरी. निघाले स्वामी पर्वतगिरी. शिष्यांसहित अवधरा. भक्तजन बोळवीत चिंता करीत अत्यंत. श्रीगुरु संभो चिती समस्त राहवती अति प्रीतीने. दुःख करीती सकळ जन लागता. ती श्रीगुरुचरण स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता तिराया. भक्तजनांची तू कामधेनू. आम्ही बाळक अज्ञानू. होतसे आम्हा निधानू. सोडून जाता श्रीगुरु नित्य तुझे करिता दर्शन. दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन. त्वरित जाये स्वामिया. बाळका ते सोडून माता. केवी जाय अभिरिता. तू आमचा माता पिता नको अभेरू. म्हणता ती ऐकून या परिविनंती. हासते झाले श्रीगुरुमूर्ती. संभोखिती अतिप्रीती. न करा चिंता मनोनी. आम्ही असतो याची ग्रामी. नित्य स्नान अमरजा संगमे. वसो मध्यान्नी मठधामी. गुप्त रूपे अवधरा. जो भक्त असतो माझ्या प्रेमी. त्या ते प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी. बोल करीतो श्रीशैल्या यात्रा. प्रातस्नान कृष्णातिरी. पंचनदी वृक्ष औदुंबरी. अनुष्ठान बिंदुक्षेत्री. मध्यान्नी येतो भीमतटी. अमरजा संगमी. स्नान करुणी पूजा घेऊ मठी. निर्गुणी चिंता न करा अंतकरणी. म्हणून सांगती श्रीगुरु ऐसे सांगती. समस्तांशी संदेह न धराव मानसी. गाणगा भुवानी आहर्निशी. वसो आम्ही त्रिवाचा. जय जय जनभक्ती करीती. त्यांशी आमुचे अतिप्रीती. मनकामना पावती. सिद्ध वाक्य असे आमुचे. अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष. संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या मनी. जे अपेक्ष त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षा ते पूजनी. मग यावे आमुचे स्थानी. पादिका ठेवतो निर्गुणी. पूजा करा मन भावे. विघ्नहर चिंतामणी. त्या ते पूजिता एकमनी. चिंतिले फळ तक्षणी. लाभे तुम्हा अवधरा. समस्त विघ्नांचा अंतक. पूजा तुम्ही विनायका. अष्टतीर्थे असते विषयक. आचरावी मनोभावे. संतोषकारक आम्हाप्रती. त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिते त्वरित होय अवधरा. ऐसे सांगून तयांसी. निघाले स्वामी पर्येसी. भक्त परतोनी मठाशी. आले चिंतित पायांते. चिंतित निघेती मठात. तेथे दिसती श्रीगुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती. वस्तुत्रय मूर्ती यासी म्हणती. जे नर ते पावती. यमपूर सत्य बोलिवले निर्धार. न कळे महिमा आम्हासी. सवेंची पाहता न दिसे कोणी. प्रेमळ भक्त देखिते नयनी. या परी गौप्य रूप धरून राहिले. श्रीगुरु मठात दृष्टांत दाखविला भक्तांसी. पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी. राहिले स्वामी पर्येसी. शिष्यांते निरोपती. अवधरा पुष्पांचे आसन. त्वरित करा जाणे ऐसे. पैलतीरा ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी. निरोप देता श्री गुरुमूर्ती. आणिली पुष्पे शेवंती. कुमंदे कल्हारे मलती. करदळीपणे वेष्टुने आसन केले अतिविचित्र. घातले गंगेमध्ये पात्र. शिष्या सांगती वेगचक्र. जावे तुम्ही ग्रहासी. दुःख करीत येत सकळी. आयासी सांगती श्री गुरु चंद्रमौळी. गाणगा ग्रामी असे असो जवळी. भावन धरावा तुझा तुम्ही लौकिक मते. आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो. निर्धार धरा मानासी. ऐसे भक्ता संभोगने उठले श्रीगुरु. तेथून पुष्पासनी बैसून निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पती. बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तर दिंगती. संक्रांती कुंभ पर्येसा. शिशिर ऋतू माघमासी. असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्यदिवशी श्रीगुरु बसले निजानंदी. श्रीगुरु म्हणती शिष्यासी. जातो आम्ही निज मठासी. पावता खून तुम्हासी. प्रसाद पुष्पे पाठवितो. येतील पुष्पे जाती शेवंती. घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती.
पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी आनिक सांगेने एक खून गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जय जन गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधरा व्याधी न होय त्यांचे घरी दारिद्र्य जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र स्त्रियाकारी शतायुष्य नांदातील एक तील चरित्र माझे जरी वाचतील निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगुनी भक्तांची श्री गुरु झाले अदृश्य चिंता करीती बहुवशी अवलोकित गंगेत ऐसी चिंता करिता थोर तटाकी पातले नावेकर तीही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले श्री शिष्य वर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावेकर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेशदंड हाती नामे श्री नरसिंह सरस्वती निरोप दिला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हास आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवनी सदा वसो गानगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करीता आम्ही देखिले दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्य काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधरा ऐसे सांगती नावेकर समस्त राहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहती इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्य प्रीतिकारी काढूनी घेतली अवधरा नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारुनिया मासी पुष्पे कोणा लाभली सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनाथ नायका असती गाणगापुरी एका गेले शिष्याश्रमा आश्रम घेती संन्यासी त्यासी पाठवली तीर्थासी तयांची नामे पर्येसी सांगेने एका विस्तारुण बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमे ग्रस्त धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता प्रत चौथा होता आपण साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मे पूर्वभाव नंदी नामे नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पूजून मनोनी पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरूंचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुझ विस्तारून दुःख दरिद्र गेले पळून ऐसे जान निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अति पवित्र सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जान धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लोभ प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळा अभिष्टे लादले तात्कालिक अवधरामये सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रामृत अति मनोहर एकता पावती पैलपार संसार सागर तारुणिया श्री गुरुचरित्र एकता सकळाभिष्टे तत्वता लाधती म्हणून समस्ता एका म्हणे दामधारका मृताची असे माथनी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्रपौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा से गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे प्रमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी मनी सरस्वती गंगाधर श्रोतयांसी करी नमस्कार कथा एका मनोहर सकळाभिष्टे साधती मुख्य भाव कारण प्रेम करीती श्रवण पठन निज ध्यास आणि मनन प्रेम करुणी साधिजे श्री नरसिंह सरस्वती शंकर त्यांचे चरणी अर्पण सागर त्याचेच प्रसादे समग्र समस्त पूजा प्रजा सुखी
ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी, शुद्ध वस्त्री, शुद्ध मनी, नित्यपूजा करुणी ग्रंथग्रहा माझी ठेवावा. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात एक पंचाशतोध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती वाक्यान सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु समाधि गमन नाम 1/50 श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु. विसंख्या 75 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 51 समाप्त झाला.